स्वामी समर्थ महाराजा, ओम श्री साईनाथ महाराजा, ओम श्री गजानन महाराजा, ओम श्री महादेवनाथ महाराजा, विठ्ठलनाथ महाराजा, अर्जुननाथ महाराजा, बापूनाथ महाराजा, ममताई माऊली महाराजा, या ठिकाणी पावणादेवी, विठ्ठलादेवी, या ठिकाणची ग्रामदेवता, कुलदेवता, मर्यादा देवता, आमच्या सगळ्या सिद्ध महापुरुष देवता सहित सगळ्या देवता, उभादेव महापुरुष महाराज देवता, त्याप्रमाणे 33 कोटी देवता महाराजा. आणि या ठिकाणची जी काही सिद्धाची भूमी आहे त्या सिद्धाच्या भूमीतील आमचे नमो भगवते ज्ञानेश्वरा माऊली महाराजा, त्याप्रमाणे विठ्ठल महाराजा आणि त्याप्रमाणे तुकाराम महाराज माऊली, आणि या ठिकाणी साक्षात नवनाथांचं आगमन झालेलं आहे ते महाराजा, त्याप्रमाणे परमात्मा माऊली जगत पालक पांडुरंग परमात्मा माऊली, त्यांनी पंढरपूरवरनं आम्हाला जे पाषाण शाळीग्राम पाषाणामध्ये हे जे बनवून दिलं आहे आम्हाला पंढरपूरवरनं माऊलींनी, विठ्ठल रुक्मिणीची ही महामूर्ती माऊली, त्याप्रमाणे नवनाथ आलेले आहेत आणि त्याप्रमाणे सगळे ज्ञानेश्वर माऊली साक्षात इथे बसलेले आहेत. ही सगळी सिद्धाची भूमी आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी झाल्या असतील तर क्षमा करा महाराज. त्याप्रमाणे तुमचा जसा आदेश होतो तशी पूजा सिद्ध होते महाराजा. आणि नाथपंथाचं असं अधिष्ठान आहे की त्यांना भूमीला मान लागतो. त्यांच्या खाली बघा आता इथे तुम्हाला दिसतंय की इथे काय काय वस्तू ठेवल्या आहेत आपण, किंवा महाराजांची मूर्ती ठेवली आहे सगळं. त्यांना कुठलंही आसन नाही दिलंय, कारण आसन बैठे बासन बैठे बैठे मंदागिरी कैलाश असं त्यांचं आहे. म्हणजे सगळं जग त्यांचं आसन आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, पाठ ठेवतो, आपण काय करतो, चौरंग ठेवतो, ते सगळं बरोबर आहे, बरोबर. आपण ते कपडा ठेवतोही बरोबर, पण आमच्या नाथपंथी परंपरेप्रमाणे त्यांना भूमी पहिली द्यायला लागते. तर भूमी त्यांनी सिद्ध केली की ते सगळ्या जगाची सृष्टीचे पालक बनतात, म्हणून हा भाग आहे. आता इथे कसं आहे की हा जो काही पूजेचा आपण जो भाग आता करतो, तर काल दुपारपर्यंत कोणालाच ध्यानीमन नव्हतं, बरोबर आहे. संध्याकाळी आदेश सुरू झाला, नाथ ब्रह्म सुरू झालं, गडावरचे आदेश आले आणि गडावरच्या आदेशाने सांगितलं की मला आजच ते करून पाहिजे. म्हणजे रात्री 10:30 आम्ही पळालो आणि सगळ्या वस्तू जमा केल्या, हे पुरावा आहेत, बरोबर आहे. आता ह्याच्यात दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, अनिल काका बस चालू ठेवा, अनिल काका किंवा गोरुषा काका ह्यांना पहिला मान द्या, कारण का त्यांनी तुम्हाला अडवलं नाही, बरोबर आहे. किंवा प्रतिभाताई, आमच्या कविताताई, धनशीलताई, पूजाताई, सगळे फार मोठं गोड कुटुंब आहे की त्यांनी ते असं नाही विचारलं तुम्हाला त्यांनी की हे असं कसं अचानक, बरोबर आहे, की तुम्ही असं अचानक कसं केलं. त्यांनी काय जाणवं, त्यांनी म्हणले की तुम्ही चाल घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, कारण त्यांनी ब्रह्म ओळखलंय. म्हणून गुह्य जाने सो गोसावी, ब्रह्म जाने सो ब्राह्मण. म्हणून ब्रह्मवृंदाचे आशीर्वाद आपण कुठून आणलेले आहेत, तर गोकर्णा मंत्रालयम आलं ना, त्याच्यानंतर ते त्यांचं सिद्ध स्थानं जे आहेत ना, त्या सगळ्यातून ब्रह्मवृंदांचे आशीर्वाद आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 84 ब्रह्मवृंदांनी आशीर्वाद दिलेत, बरोबर आहे. आणि स्वतः ब्रह्मवृंद तिथे आपल्यासाठी सिद्धता करतायत. म्हणजे हा सगळा उलटा खेळ आहे, बरोबर आहे. तर आता ह्या ठिकाणी जे महाराज योगेशनाथ महाराज जे मंत्र म्हणणार, पूर्वजाताई माऊली ज्या मंत्र म्हणणार, कारण दोघे कीर्तनकार आहेत अधिकृत, त्यांनी त्यांची पदवी प्राप्त केलेली आहे. त्याच्यानंतर पारायणिक माऊली या ठिकाणी आता पूजेची मांडणी भरणार. अल्ला तर तो मांड त्यांना असा असतो की मांड स्त्री तत्वाने भरायचा असतो, म्हणजे मांड म्हणजे मांडणी. हां, तर त्यामुळे तुम्हाला जर कोणी घाबरवलं ना, अरे नाथांच्या इथे स्त्री कशा काय वावरतात,